हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे तुमच्याजवळ मी रेसिपी शेअर करते जी की आहे चिकन सुक्काची आणि जी की आहे दीपकनी बनवली म्हणजे माझ्या हजबंडने. सो इथे तो पहिल्यांदा कांदा टोमॅटो वगैरे सगळं जे आपल्याला लागतं ते कट करून घेतो. आणि ही रेसिपी आहे ना त्यांनी कुठेतरी यूट्यूबवर बघितलं आणि त्याच्यामध्ये त्याचे थोडेफार ॲडिशनल केलं आणि रेसिपी त्यांनी केली. म्हणजे त्यांनी सगळं आहे ते त्यांनीच केलेलं. कसं काय केलं मी तुम्हाला ते सांगते. त्यांनी पॅनमध्ये तेल टाकलं, हवे तेवढं आपल्याला तेल टाकायचं. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये जो कांदा आहे ना उभा कापून घेतला आहे त्याला ना आपल्याला गोल्डन येईपर्यंत, जसं आपण बरिस्ता करतो ना सेम तसंच ते बरिस्तासाठी आपल्याला जेवढं तेल लागतं तेवढं घ्यायचं. म्हणजे जेवढी कांद्याची क्वांटिटी असते ना तेवढी. याच्यामध्ये छोटं मोठं काही झालं असेल, कारण का पहिल्यांदा नाही बोलताना खूप दिवसांनी असं कुकिंग केलं तर होतच होतं. सो त्यांनी त्याच्या पद्धतीने केलं आणि चांगलं केलेलं. रेसिपी तुम्ही कंटिन्यू बघा. कधीपासून बोलते ही रेसिपी टाकेल पण मला टाईमच नाही भेटायचा. तब्येत ठीक नव्हती, मध्ये खोकळा सर्दी, त्याच्यामुळे त्यांना व्हॉइस ओव्हर देताना मध्ये खोकळा किंवा सर्दी आले ना की व्हॉइसमध्ये अप अँड डाऊन यायचे, त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. सो इथे कांदा आहे ना तो बरिस्तासारखा म्हणजे थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो नीट अगदी तेलामध्ये शेलो फ्राय करून घेईल. पुढे दाखवेलच कसं काय होते ते. नंतर मग त्यांनी अद्रक आहे ते कापून घेतलं, लसूण पण आहे ते कापून घेतलं. नंतर चिकन आहे ते नीट वॉश केलं. म्हणजे सगळं मुलांना सगळं त्यांनी केलं. मी फक्त एक पण हेल्प नाही केली, फक्त मसाले सांगून दिले. असा त्यांनी कांदा आहे तो गोल्डन ब्राऊन भाजून घेतला. नंतर अद्रक लसूणची जी पेस्ट आणि त्याच्यामध्ये त्यांनी मिरची हे सगळं टाकलं आणि त्याला खलबत्त्यामध्ये थोडंसं असं चेचून घेतलं. नंतर मग चिकन वॉश केलेलं त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी मीठ टाकलं. आणि मी आत्ता बघते की त्यांनी काय काय केलेलं आणि कसं काय दिलेलं व्हॉइस ओव्हर करताना. ॲक्च्युअलमध्ये मी त्याला बोललेली पण तो बोला तूच दे बघून, मी नाही बोलणार, एवढं सगळं मी केलं आहे ना तेवढं बस आहे. सो मी व्हॉइस ओव्हर देते. आता मला दिसतंय तसं मी तुमच्याजवळ सांगते की त्यांनी काय काय केलं. नंतर मीठ टाकल्यानंतर थोडंसं त्यांनी गरम मसाला टाकला आहे, माईट बी गरम मसाला टाकला आहे. नंतर गरम मसाला नंतर मग आपले जे घरचे मसाले असतात ना, घरचे मसाले टाकताना मी तिथे उभी होती. म्हणजे मी त्याला सांगत होते की हे काय काय आहे, त्याप्रमाणे तो ॲड करत होता. नंतर त्यांनी थोडीशी हळद चिकन मसाला टाकला आहे वाटतं नंतर धणे पावडर, हळद, आपले जे घरचे मसाले असतात ना ते सगळे ॲड केले त्यांनी. लाल तिखट वगैरे जसं तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही मसाला ॲड करू शकता. तुम्हाला ॲडिशनल मसाले हवे असतील ते पण तुम्ही ॲड करू शकता. अजून माझ्याकडे मसाले असते ना ते पण त्यांनी टाकले असते, मला माहिती आहे. पण मी त्याला जास्त मसाले दाखवला नाही, कारण का तो दर टाईमला त्याचं असं काही करत असणार नाही की जेवढे घरात मसाले आहेत ना तेवढे सगळे टाकून देतो. आणि त्याच्याने ना ऑब्व्हियसली टेस्ट पण चांगली येते सगळे मसाले टाकल्यामुळे. आपण काय करतो मोजकेच मसाला टाकतो, पण दीपकने सगळे मसाला टाकला याच्यामध्ये. आता इवन बघा मॅगी मसाला पण त्यांनी टाकला त्याच्यामध्ये. आपण नसता टाकला चिकनमध्ये मॅगी मसाला, त्यांनी मॅगी मसाला देखील टाकला. सगळे मसाले टाकले आणि विथ मॅगी मसाला चिकन मसाला. आणि नंतर जो बरिस्ता केलेला म्हणजे कांदा जो फ्राय करून घेतलेला तेलामध्ये तो ॲड केला आणि त्याला नीट अगदी त्यांनी मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं. ह्याच्यामध्ये ना तुम्ही ॲड म्हणून आहे ना दही पण टाकू शकता. दह्याने कसं होतं मस्तपैकी ज्युसी वगैरे म्हणजे चांगलं मॅग्नेट होतं आणि टेस्ट पण चांगली येऊ शकते अजून ह्याच्यापेक्षा. सो तुम्ही दही पण टाकू शकता. दही आमच्याकडनं स्किप झालं, नंतर टाकलं पण त्याचं काही शूट नाही घेतलं. नंतर माझ्या माइंडमध्ये आलं की दही पण टाकायला, मग तेव्हा त्यांनी टाकलं पण त्याचं काही मी शूट नाही घेतलं. सो दही पण तुम्ही ह्या मोमेंटला ना दही टाकून घ्या. सो दही वगैरे असं टाकून नीट असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला ठेवून द्यायचं बाजूला जोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करतोय ना. आणि चिकनची रेसिपी तो पहिल्यांदाच करतोय. याच्या आधी तो फिश वगैरे असं करतो. फिश खूप मस्त करतो तो कधीतरी, ते पण मी तुमच्याजवळ शेअर करेल तो फिश कसा करतो ते. नंतर परत एकदा त्यांनी त्याच पॅनमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं. आता ह्याला ना मी एवढं व्हिडिओला ना एडिट करत नाही बसले, जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते कसं काय त्यांनी केलं. आणि ह्याच्यावरती ना शॉर्ट व्हिडिओ पण त्यांनी केलेली आहे, कारण का एवढं मेहनत करून त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये मी कट करू ते मला नाही चांगलं वाटलं, म्हणून जे काय आहे ते मी करून घेतलं, ॲड केलं. आणि आता तेलामध्ये त्यांनी अद्रक लसूण आणि मिरची जी त्यांनी कुटून घेतलेली आणि थोडासा कढीपत्ता पण त्यांनी ॲड केला आहे बघा. आता कढीपत्ता मला चिकन खाताना जरा पण नाही लागला. सो हे तेलामध्ये नीट अगदी परतवून घेतलं त्यांनी, अगदी गोल्डन कलर येईपर्यंत. नंतर कांदा चॉप केलेला होता तो पण त्यांनी ॲड केला आणि कांदा वगैरे सगळं त्यांनी केलेलं. मी त्याला बोललेली की मी करून देते, पण त्याचं म्हणणं होतं की मी करतोय ना मग मीच करतो. तो करत होता आणि श्रेयश आहे तो त्याच्या शॉर्ट्स घेत होता एक. सो या पुरा व्हिडिओचा मी 1 मिनिटाचा व्हिडिओ केला जो की तुम्ही ऑलरेडी बघितला असाल. म्हणजे कधी कसं होतं ना, एवढा मोठा व्हिडिओ असतो आणि त्याला कटिंग करायला ना खूप टाईम जातो. काय घ्यायचं आणि काय नाही हे कधी कळत नाही. सो तुमच्यासाठी म्हटलं
की फुल आहे ते फुल जो व्हिडिओ आहे तो शूट म्हणजे केलेला आहे ऑलरेडी, माझ्याकडे आहे फुल. सो मी तुमच्याजवळ शेअर करेल की कसं काय त्यांनी केलं इन डिटेलमध्ये. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी टॉमॅटो वगैरे ॲड केला आणि त्याला पण अगदी सॉफ्टवेअरपर्यंत त्यांनी परतून. मध्ये तुम्हाला व्हॉईसमध्ये अपडाऊन होत असतील कारण का मध्येच खोकळा आणि सर्दीसारखं होते, त्यामुळे मध्ये ना मला कट करावं लागते. सो इथे कांदा टॉमॅटो आणि नीट त्यांनी अगदी परतवून घेईल आणि अगदी सॉफ्ट होईपर्यंत त्याला शिजवून घेईल. वरती तो थोडा वेळ लीड ठेवून देईल. आता मला दिसते तसं मी तुम्हाला सांगते त्यांनी कसं कसं काय काय केलं. लीड ठेवले अगदी कांदा शिजेपर्यंत, हार्डली 5 मिनिट तुम्ही ठेवू शकता, तोपर्यंत तो सॉफ्ट होऊन जातो. आणि मस्तपैकी कांदा वगैरे हे सॉफ्ट झाल्यानंतर त्यांनी आपले जे घरचे मसाले आहेत ते सगळे ॲड केले, जे की तुम्हाला दिसत असतील. लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला वगैरे, चिकन मसाला, हे सगळे त्यांनी परत एकदा थोडे थोडे ॲड केले त्याच्यामध्ये. कांदा टोमॅटोमध्ये ऑलरेडी त्यांनी केलेले आहेत, पण तरी पण ह्याच्यामध्ये पण त्यांनी ॲड केले कारण का टेस्ट चांगली येते. जेवढे मसाले आपण ॲड करू ना तेवढं टेस्ट आहे ना ती खरंच खूप चांगली येते आणि खरंच खूपच छान झालेलं चिकन. तुम्ही नक्की हे करून बघा. इवन आम्ही ना फक्त हे राईससोबत खाल्लेलं, सुकं टाईप असं खातात ना, तर त्या टाईपमध्ये खाल्लेलं. चपातीसोबत वगैरे खाल्लं नाही, इवन भाकरीसोबत, फक्त राईससोबत इतकं टेम्पटिंग लागतं ना. आणि इथे त्यांनी सगळे मसाले टाकले. क्वांटिटी त्याच्या अंदाजाने जो टाकत असेल, तुम्हाला बघण्यावरून समजत असेल त्यांनी कशी कशी क्वांटिटी घेतली. वरून थोडीशी त्यांनी कोथिंबीर टाकली आणि नंतर परत एकदा त्यांनी सगळं आहे ते मिक्स करून घेतलं अगदी व्यवस्थित. आणि मग नंतर आहे तो माईट बी चिकन टाकेल. जसं समोर येते तसं मी तुमच्याजवळ शेअर करते कसं काय करतं, कारण का ज्या टायमिंगला तो करत होता ना तेव्हा मी बाहेर बसलेली आणि श्रेयश आणि तोच करत होता हे सगळं. कधीतरी मी तुमच्याजवळ नक्कीच फिशची रेसिपी आहे ना त्याला सांगेल की फिशची रेसिपी आहे ना ती तू कर. मस्त करतो तो आणि टेस्टी पण लागते खूप. आता मस्तपैकी बघा अशी ग्रेव्ही आहे ती तयार झाली. म्हणजे ग्रेव्हीच दिसायला, जेव्हा त्याची ग्रेव्ही झाली ना तेव्हाच इतका वास येत होता ना, चांगला असं वाटत होतं की आत्ताच खावं. म्हणजे त्या ग्रेव्हीला पण इतकी टेस्ट येत होती ना, टेस्ट म्हणजे इतका स्मेल, म्हणजे सुहास बोलतात ना, तो इतका मस्त येत होता ना त्या टायमिंगला. तुम्हाला दिसण्यावरून पण समजत असेल की किती मस्त ग्रेव्ही झालेली. आणि आता ह्याच्यामध्ये तो आपण जे चिकनला सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं मसाले, बरिस्ता, थोडंसं दही वगैरे सगळं मॅग्नेट करून ठेवलेलं ते आपल्याला त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे. आणि चिकन लगेच शिजून जातं, त्याला काही शिटी वगैरे द्यायची गरज नाही आहे. सो मस्तपैकी असं चिकन वगैरे त्यांनी टाकलं. आणि ह्याच्यामध्ये बघा दही पण त्यांनी ॲड केलेलं आहे. ते शूट नाही करता आलं, म्हणजे ते माइंडमधून निघून गेलं, त्यांनी ते नंतर ॲड केलं आणि ठेवून दिलं. सो मला कळतच असेल की दही त्यांनी ॲड केलं आणि नीट मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड नाही करायचं, ऑलरेडी चिकनला आहे ते पाणी सुटून जातं आणि आपण दही टाकलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना त्याला पाणी सुटूनच जातं. सो पाण्याचा एक थेंब पण टाकू नका. जर पाणी टाकलं ना तर थोडीशी चव इकडे तिकडे होते. चिकन आहे ते वाफेवरती चांगलं शिजून जातं आणि मस्त लागतं. जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. जर तुम्हाला ग्रेव्ही नको हवी असेल तर तुम्ही पाणी अजिबात ॲड करू नका. त्या कांद्याला, टॉमॅटोला, चिकनला दही असतं त्याच्यामुळे ते पाणी आहे ते सुटून जातं. सो असं नीट मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही ना नक्की ही रेसिपी ट्राय करा. शॉर्टमध्ये मी तुमच्याजवळ ऑलरेडी शेअर केलेली, पण त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं ना ते शॉर्टमध्ये मी शेअर नाही केलेलं. सो त्याच्यामुळे म्हटलं मी हा लॉंग व्हिडिओ माझ्याकडे आहे तो तुमच्याजवळ मी ही रेसिपी आहे ती शेअर करेल. सो मस्तपैकी असं वाफवून वगैरे घेतलं आणि लीड ठेवलेली. आता परत एकदा तो लीड ठेवून देईल आणि शिजवेल. आणि बघा मस्तपैकी तर्री पण आले, तेल पण सुटले, चिकन पण एकदम प्रॉपर शिजलेलं, कारण का जे बोन होते त्याच्यापासून थोडंसं चिकन असं सेपरेट झालेलं आणि मस्तपैकी असं रेडी झालं आहे चिकन. तुम्ही बघताय त्यांनी सर्व वगैरे केलेलं. ऑलरेडी याच्यावर शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, सो तो पण तुम्ही नक्की बघा आणि ही रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इतकं टेम्पटिंग झालेलं ना चिकन, राईससोबत खायला मस्त लागतं. जर बासमती राईस असताना तर अजून मस्त लागला असता. ही तुम्ही जी ग्रेव्ही आहे ना ती तुम्ही बिर्याणीसाठी पण यूज करू शकता. अशी सेम ग्रेव्ही बिर्याणीसाठी करून तुम्ही वरतून जे बिर्याणीसाठी सगळं करतात ते करू शकता. सो अशी होती रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केली तर मला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय, व्हिडिओला